ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी नांदेड़ की, जहां वोट चोरी विरोधी अभियान का उद्देश्य लोकतंत्र में हर नागरिक के मताधिकार की सुरक्षा और पारदर्शी चुनाव सुनिश्चित करना है। इसके साथ ही बात होगी नंदुरबार की, जहां त्योहारों की शांति और भाईचारे के लिए प्रशासन और सामाजिक समितियों ने मिलकर तैयारी की। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। बदनापुर तालुका के ढोकसाल गांव के मल्हार सेना तालुका प्रमुख सोपान भांड पर बीती रात गांव के ही 5 लोगों ने हमला कर दिया। यह घटना बाजार वाहे गांव फाटा के पास उस वक्त हुई जब वो करीब रात 8 बजे घर लौट रहे थे। हमलावरों ने उनकी गाड़ी रोककर पिटाई की, जिसके बाद उन्हें गंभीर हालत में जालना जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया। मल्हार सेना प्रमुख लहूजी शेवाले, जिला अध्यक्ष कैलाश चोर मारे समेत संगठनों के अन्य पदाधिकारी नितिन कानगे, पांडुरंग कोल्हे, रामराव कोल्हे, श्रीराम भावले, बालाजी कानूले और कृष्णा खरात ने हमलावरों के खिलाफ तत्काल मामला दर्ज कर कड़ी कार्रवाई की मांग की है। आइए जानते हैं इस मामले में मल्हार सेना प्रमुख लहूजी शेवाले और जख्मी सोपान चंद्रभान भांडा क्या क्या कुछ कहना था। काय घटना घडली तुमच्यासोबत? सोपान चंद्रभान भांड, राहणार ढोकसाळ, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी बदनापूरहून काही कामासाठी गेलो असता तर मी घराकडे येत होतो संध्याकाळी 8, 8:15, 8:30 दरम्यान। 8च्या नंतर ते 8:30च्या आत आमच्याच गावातील 5 इसम, सुधीर जगन्नाथ पवार, त्याचाच भाऊ रामेश्वर गंगाधर पवार, ज्ञानेश्वर गंगाधर पवार, राहुल विनायक पवार, शरद विनायक पवार, ह्या आणि आणखीन एक होता तो काही मला समजला नाही, 5 लोकांनी, बद्रीनारायण राजाराम पवार, ह्या 5 लोकांनी मला पहिल्यांदा गाडी आडवी लावली। मी म्हणलं यांच्या कामासाठी थांबले असेल, मी साईडनं निघून गेलो। परत यांनी 500 फुटावर गाडी समोर आणली। समोर आणून मी गाडी उभी करताच, काऊन की मी गाडीवर धडकलो असतो नसती उभी केली, त्यांनी आतून रॉड आणून सुधीर जगन्नाथ पवार यांनी डायरेक्टच माझ्या हातावर रॉड मारायला चालू केले। 2-3 रॉड मारल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल फेकला। एका जणाने खिशातला मोबाईल फेकून पाकिट काढून घेतलं आणि मला ह्या पद्धतीनं मारहाण केली। काय कारण होतं? काहीच कारण मला त्यातलं काहीच कळलेलं नाही। त्याचा माझा वाद कुठे ह्या हप्त्यात नाही, 15 दिवसात नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणी आणलं? मला त्याच्यानंतर काही भान नाही। तक्रार वगैरे दिली पोलीस स्टेशनला नेलं होतं, त्याच्यानंतर मला ॲम्ब्युलन्स मधून टाकून आणला। तर हे भाषे भाऊ गावकरी सांगायला लागले। तक्रार देणार आहात का तुम्ही? हो पण दिव्यांग आहात? हो। काय नाव आपलं? सोपान चंद्रभान भांड। कुठे कुठे मार लागले? पाठीत मार आहे, कमरेत मार आहे, दंडावर मार आहे दोन्ही, आणि डोक्यात पण आहे। काही असं वाद वगैरे काही दुसऱ्या याच्यावर काही? त्याचा माझा कशाचाच काही संबंध नाही। यांनी डायरेक्टच येऊन मला त्या वायगाव फाट्याच्या पाठीमागच मारलं। काय मागणी तुमची? मागणी काय? आता मागणी काय, ती गुन्हा दाखल करून तर त्याच्या आतमध्ये टाकायलाच पाहिजे। काय नाव तुमचं? सोपान चंद्रभान भांड। अपंगत्व असलेले मल्हार सेनेचे बदनापूर तालुका प्रमुख श्री सोपान भांड यांना काल रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान वाटेमध्ये आणून 4 लोकांनी बेदम रॉडने आणि कुऱ्हाड अशा हत्यारांनी बेदम मारहाण केली। आम्ही आज त्यांना भेट देण्यासाठी शासकीय रुग्णालय जालना येथे आलो होतो। त्यांचा मार बघितल्यानंतर एवढा अमानुष मारहाण त्या सोपानराव भांडा यांना केली आहे की एका अपंग व्यक्तीला अशा पद्धतीची मारहाण करणे म्हणजे एका पद्धतीने हे अमानुष छळ करण्याचा प्रकार आहे। हा मार पाहता मी PI बदनापूर यांनाही बोललोय की संबंधिताचा जबाब घेऊन ताबडतोब आरोपींवर कारवाई करा आणि तात्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी आपण संघटनेच्या वतीने केली आहे। मी जय मल्हार सेनेचा महाराष्ट्राचा प्रमुख आहे। जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत, तालुक्याचे प्रमुख आहेत। आम्ही एका तालुका प्रमुखाला मारलेलं संघटना कधीही सहन करणार नाही। कुणी कितीही दबाव आणला तरी पोलिसांना संबंधित आरोपीवर कारवाई करावीच लागेल, आणि जर कारवाई केली नाही तर मग मल्हार सेना काय चीज आहे हे आम्ही निश्चितपणे पोलीस प्रशासनाला दाखवून देऊ। जालना से सी न्यूज संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। नांदेड़ जिला NSUI ने राजीव गांधी की जयंती के अवसर पर वोट चोरी विरोधी अभियान की शुरुआत की है।
इस अभियान का उद्देश्य लोकतंत्र के सबसे बड़े अधिकार एक व्यक्ति एक वोट की सुरक्षा करना है। इस अभियान के माध्यम से मतदाता सूची में गड़बड़ी, वोटों की चोरी और झूठे पंजीकरण के खिलाफ जागरूकता फैलाई जाएगी। इस अवसर पर प्रदेश अध्यक्ष ने कहा कि लोकतंत्र को बनाए रखने के लिए स्वच्छ और पारदर्शी चुनाव प्रक्रिया आवश्यक है। युवाओं और छात्रों को इस लड़ाई में आगे आना चाहिए। जब तक मतदाता सूचियां पारदर्शी नहीं हो जाती और हर नागरिक को वोट देने का पूरा अधिकार नहीं मिल जाता, तब तक हमारा संघर्ष जारी रहेगा। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। नांदेड़ जिले के हिमायतनगर शहर स्थित श्री परमेश्वर मंदिर में श्रावण महीने के अंतिम दिन पूर्व विधायक माधवराव पाटिल जवलगावकर द्वारा महाप्रसाद का आयोजन किया गया। इस अवसर पर पिंपल गांव संस्थान के बाल योगी वेंकट स्वामी महाराज और शिव पुराण कथाकार गजेंद्र महाराज के कीर्तन का समारोह भी संपन्न हुआ। समारोह में पूर्व विधायक जवलगावकर स्वयं उपस्थित रहे और श्रद्धालुओं को संबोधित करते हुए कहा कि श्रावण मास में हिंदू धर्म के नागरिकों को अपनी सभ्यता और परंपराओं का पालन करना चाहिए तथा संत महंतों का आदर करते हुए उनके आचरण को जीवन में अपनाना चाहिए। आयोजन में बड़ी संख्या में श्रद्धालुओं की उपस्थिति देखी गई और पूरे वातावरण में भक्ति भाव का संचार रहा। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर आलं आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पालकमंत्री असो की त्या ठिकाणी अनेक दुसरे काही वरिष्ठ मंत्री असो, त्यांनी, कारण महाराष्ट्रामध्ये माझ्या मते आणि मराठवाड्यामध्ये नांदेडची अवस्था, नांदेडच्या परिस्थिती फार पेनगंगेमुळं म्हणा, या ठिकाणी गोदावरीमुळं म्हणा, या ठिकाणी बरीच त्या ठिकाणी परिस्थिती बिकट झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये धीर देण्यासाठी पालकमंत्री असो, मंत्री असो, जबाबदार मंत्री असो यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे। मला असं समजलं की काल कृषी मंत्री आले आणि काय 5 मिनिट थांबले निघून गेले। त्याच्याने तुम्ही त्या शेतकऱ्याशी संभाषण करा, त्या शेतकऱ्याच्या वेत्यात जाणून घ्या आणि त्याला काय त्याचं म्हणणं आहे ऐकून घेऊन त्याच्यावर त्याला कसं भरीव मदत देता येईल हे त्या ठिकाणी शासनाने केलं पाहिजे। एवढंच मला या ठिकाणी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका। शेतकरी फार आज अडचणीमध्ये आहे, त्याला त्याच पद्धतीचे नुकसान जे झाली त्याच पद्धतीची मदत सुद्धा झाली पाहिजे, एवढीच आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा आहे। नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता शुद्धोधन की रिपोर्ट। नंदुरबार में आगामी गणेशोत्सव और ईद मिलादुन्नबी के मद्देनजर नंदुरबार शहर में पुलिस महानिरीक्षक की अध्यक्षता में एक महत्वपूर्ण शांति समिति की बैठक आयोजित की गई, जिसका उद्देश्य त्योहारों के दौरान शांति और सौहार्द बनाए रखना था। बैठक में सीरत कमेटी, विभिन्न गणेश मंडलों के पदाधिकारी और समिति के सदस्य बड़ी संख्या में शामिल हुए। बैठक में जब जुलूस की तारीख बदलने का मुद्दा उठा तो सीरत कमेटी के सदस्य सैयद फराहत हुसैन ने कहा कि त्योहारों की तारीख आगे पीछे करना समाधान नहीं है, बल्कि असली जीत तभी होगी जब सभी धर्मों के लोग अपने अपने त्योहार आज़ादी और भाईचारे से मना सकें। उन्होंने प्रशासन से अपील की कि किसी भी शरारती तत्व को माहौल बिगाड़ने का मौका न दिया जाए और ऐसे लोगों पर सख्त कार्रवाई हो। फराहत हुसैन के इस विचारशील वक्तव्य और उनके द्वारा पढ़े गए शेर ने पूरे हॉल में तालियों की गूंज भर दी। बैठक में सीरत कमेटी की ओर से सईद नूरी ने भी जुलूस मोहम्मदी की तैयारियों की जानकारी दी और बताया कि हर मोहल्ले से 11 लोगों की समितियां बनाई जा रही हैं। इस अवसर पर आईजी सहित सभी वरिष्ठ पुलिस अधिकारी उपस्थित रहे और नागरिकों से शांतिपूर्ण त्यौहार मनाने की अपील भी की। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता फहीम की रिपोर्ट। शिरपुर जिला धुले बैल उत्सव की तैयारी में बैल उत्सव के अवसर पर बैलों को सजाने के लिए आवश्यक सामग्रियों से कई दुकानें सज गई थीं। गांव से लोग बाजार में बैलों को सजाने के लिए सामान खरीदते देखे गए। महिला वर्ग मट्टी से बने बैल खरीद कर रही थी। शाम में महिला पूरण पोली खीर का भोग लगाकर बैलगांव प्रदक्षिणा लगाकर आड़े पर बैल की पूजा की। बैलों को पूरण पोली खीर का भोग लगाते हैं। बलिराजा पूरे साल बैलों से काम कराकर आज के दिन पोला के अवसर पर बैलों से आभार मानते हैं। पूरे दिन आज बैलों को सजाकर उनके प्रति अपना सम्मान जताते हैं, जबकि बाकी दुकानदार गणपति की तैयारी में गणेश मूर्तियों और सजावट सामग्रियों से अपनी दुकानों को सजाने में व्यस्त थे। सिरपुर से सी न्यूज़ संवाददाता ईश्वर मोरे की रिपोर्ट। मनमाड शहर में आगजनी की घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। गुरुवार देर रात एक बार फिर अज्ञात शरारती तत्वों ने वार्ड क्रमांक 10 में रहने वाले केंद्रीय कर्मचारी राजेंद्र काबुल बोध की 2 मोटरसाइकिलों को आग के हवाले कर दिया।
ये घटना मनमाड शहर पुलिस थाने की सीमा में दर्ज की गई है। राजेंद्र काबुल बोध के अनुसार ये घटना रात करीब 2 बजे की है। जब वो नींद से जागे तो उन्होंने खिड़की से बाहर धुआं उठता देखा। बाहर जाकर देखा तो दरवाजे के सामने खड़ी उनकी दोनों मोटरसाइकिलें जल रही थीं। उन्होंने तुरंत पानी डालने की कोशिश की, लेकिन तब तक वाहन पूरी तरीके से जल चुके थे। घटना की जानकारी मिलते ही स्थानीय नगर सेवक एडवोकेट सुधाकर मोरे मौके पर पहुंचे। उन्होंने पुलिस को बुलाकर पंचनामा करवाया और आरोपियों की तत्काल गिरफ्तारी की मांग की। इलाके के नागरिकों ने चेतावनी दी है, यदि जल्द ही आरोपियों को पकड़ा नहीं गया और इस प्रकार की घटनाओं पर रोक नहीं लगी तो वे विरोध प्रदर्शन करेंगे। मनमाड शहर पुलिस ने अपराध दर्ज कर लिया है और इलाके में लगे सीसीटीवी कैमरों की फुटेज खंगाली जा रही है। फिलहाल आरोपी की पहचान नहीं हो सकी है। रात्री 2 वाजेच्या दरम्यान राजेंद्र कबूल बौद्ध हे केंद्रीय कर्मचारी आहेत, जांभेळ चौकात राहतात, प्रभाग क्रमांक 10 मध्ये। तर सकाळी मला त्यांचा आणि मिथून धिंगाणेचे फोन आले का भाऊ रात्री त्यांच्या अज्ञात इस्मांनी 2 गाड्या संपूर्ण जाळून टाकलेल्या आहेत। तर त्यावेळेस सकाळी तर आलो असता तर त्यावेळेस त्या गाड्यांची अवस्था बघितली असता गाड्या अशा पद्धतीने जाळल्या गेल्या, गाड्या पूर्ण जळून खाक झालेल्या आहेत। आणि जर त्या गाड्या विझवल्या गेल्या नसत्या तर त्या गाड्यात असलेले 4-4 लिटर पेट्रोल दोन्ही गाड्यांमध्ये त्या गाड्याचं पेट्रोल जर स्फोट झाला असता तर अत्यंत मोठी जीवितहानी झाली असती आणि आजूबाजूचे घरं जळून खाक झालेले असते। परंतु वेळीच राजेंद्र भाऊ त्यांना जाग आल्या कारणाने त्यांनी बाजूच्या लोकांना बोलून त्या गाड्यांवर पाणी टाकल्यामुळे जीवितहानी फार मोठी टाळली गेलेली आहे। आणि मी पी.आय. साहेबांना सकाळी फोन केला। पी.आय. साहेबांनी सांगितलं की आम्ही तक्रार घेतली वकील साहेब, त्याचा पंचनामा आम्ही आता आल्यावर करतो। पण सीसीटीव्ही जर चेक केले आजूबाजूचे सीसीटीव्ही आहेत कुठे तर त्यामध्ये नक्कीच या गाड्या कोणी जाळल्या आणि त्याचा जाण्याचा उद्देश काय होता याचा तपास नक्की लागेल। तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की याचा तपास लावा, नाही तर अन्यथा आम्हाला प्रभागाच्या वतीने नगरसेवक म्हणून मला आंदोलन करावं लागेल। आता नगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे आता हे प्रकार होणार आहेत, त्यामुळे मला तरी वाटतं यामध्ये हे राजेंद्र बौद्ध आमचे कर्मचारी अत्यंत मनमिळाऊ आहे, अत्यंत सज्जन व्यक्ती आहे, त्यांची कोणावर दुश्मनी नाही आहे। परंतु आज त्यांच्या गाड्या का जाळल्या गेल्यात हे आता आज आम्ही सांगू शकणार नाही आहे। परंतु त्याबद्दल आम्ही देखील तपास करत आहोत, आम्ही देखील सगळीकडे चौकशी करत आहोत। पण पोलिसांना नक्कीच तपासायला अशी या ठिकाणी आम्हाला खात्री आहे। भाऊ तुम्ही बोलले आता निवडणुकीला जाहीर झालाय, म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धाकदपटशा निर्माण करायचा प्रयत्न वाटतो का तुम्हाला? धाकदपटशा करण्याचा प्रयत्न, दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। आगामी गणेशोत्सव की सफल एवं शांतिपूर्ण आयोजन को लेकर आज मुर्तिजापुर में संभागीय शांति समिति की बैठक आयोजित की गई। इस बैठक में उत्सव को पारंपरिक और सौहार्दपूर्ण वातावरण में मनाने पर विशेष बल दिया गया। बैठक की अध्यक्षता अतिरिक्त पुलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी ने की। इस अवसर पर उपविभागीय अधिकारी संदीप अपार, पुलिस उपविभागीय अधिकारी वैशाली मोले, तहसीलदार शिल्पा बोबले, विधायक हरीश पिंपले, लोक निर्माण विभाग के राजेश नवलकर, उपजिला अस्पताल अधीक्षक राजेंद्र नेमाड़े, ग्रामीण पुलिस थानेदार श्रीधर गुट्टे, शहर पुलिस थानेदार शिल्पा बोबले, विधायक हरीश पिंपले, लोक निर्माण विभाग के राजेश नवलकर, उपजिला अस्पताल अधीक्षक राजेंद्र नेमाड़े, ग्रामीण पुलिस थानेदार श्रीधर गुट्टे, शहर पुलिस थानेदार अजीत जाधव माना, पुलिस थानेदार नवलकर साहब, शांति समिति के अध्यक्ष एवं अन्य पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित थे। बैठक में वरिष्ठ अधिकारियों ने स्पष्ट किया कि सभी गणेश मंडल सरकारी नियमों के तहत प्रतिमा स्थापना करें, संबंधित विभागों से पूर्व अनुमति प्राप्त करें। विधायक हरीश पिंपले ने अपने भाषण में गणेश विसर्जन शांतिपूर्ण ढंग से करने की अपील की। विधायक पिंपले ने गणेश मंडलों से देश प्रेमी, सिंदूर, ऑपरेशन सक्सेस और सुंदर देखो जैसी भक्तिपूर्ण थीम पर सांस्कृतिक प्रस्तुतियां आयोजित करने की अपील की। बैठक में डीजे के उपयोग पर विशेष चर्चा की गई। अधिकारियों ने स्पष्ट किया कि ध्वनि प्रदूषण और शांति भंग करने वाले डीजे सिस्टम पर पूर्णतः प्रतिबंध रहेगा। नियमों का उल्लंघन करने वालों के विरुद्ध सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। पोलीस प्रशासनाद्वारे निश्चितच डीजे किंवा इतर जे आवाजाच्या संदर्भामध्ये ज्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या माननीय उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत त्याचं पालन हे निश्चित केलं जाईल आणि जे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलीस विभागामार्फत नक्कीच होईल त्याच्यामध्ये, कारण की आपण नेहमी आवाहन करतोय की गणपती बाप्पाचा उत्सव हा पारंपरिक वाद्याने साजरा करायचा, कारण की आपली संस्कृतीच आहे की पारंपरिक वाद्य वाजले गेले पाहिजे, या परंपराच आहे आपली। आणि माझी सगळी मंडळांना विनंती आहे की आपण डीजेचा वापर कमीत कमी करावा आणि पारंपरिक वाद्याचा वापर जास्तीत जास्त करावा। मंडळ धार्मिकरित्या आणि आनंदाने उत्साहाने जर आपल्याला साजरा करायचा असेल
तर या सूचना आज या शांतता कमिटीच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन यांनी केलंच पाहिजे. अन्यथा आम्ही दबाव तर टाकू शकत नाही, पण विनंती त्यांना केली आहे, ते विनंतीला मान देतील मला असा आत्मविश्वास आहे. आज या ठिकाणी आपण शांतता कमिटी बैठक आयोजित केलेली आहे. सर्व प्रशासकीय डिपार्टमेंट आणि आमदार सोबत आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य संदेश असे आहे की आपण 27 तारीखपासून गणपतीला बसवणार आणि 6 तारीखला आपले मिरवणूक होणार आहे. त्याच्यासाठी आपण संदेश दिलेले आहे की गणपतीच्या बसवतेवेळेस काही सूचना पालन करायचे. म्हणजे आता ध्वनी नियम आहे आपल्याकडे, शासनामार्फत नियम आलेले आहे की रात्री 10 वाजतापासून सकाळी 5 वाजतापर्यंत मोठ्या प्रमाणात ध्वनी वाजवायच नाही. त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत. पारंपरिक वाद्य वापरण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्य असे आहे की पारंपरिक वाद्य वाजणे माणूस आता या काळात कमी होते. आता आपण हे राज्यात महोत्सव म्हणून आपण पारंपरिक वाद्य वाजणार माणूसला आपण थोडं एनकरेज केले. त्याच्या पुढील पिढी पण त्या पारंपरिक वाद्य वाजण्यामध्ये होईल. आणि दुसरा गोष्ट अशी आहे की गणेश मंडळमध्ये काही अवैध काहीतरी चालणार नाही आहे. दारू असू द्या किंवा जुगार असू द्या ते चालणार नाही आहे. आणि तिसरा आपण ठरवलेले आहे की एक खिडकी योजना. एक खिडकी योजनामार्फत आपण सर्व प्रशासकीय डिपार्टमेंट गणेश मंडळाला परवानगी देणार आहे. त्याच्यामुळे त्यांना सोयीस्कर होणार आहे. आणि चौथा मुद्दा आहे की आपण बीटप्रमाणे पोलिसांच्या बीटप्रमाणे एक अंमलदार नेमणूक केलेले आहे. त्या अंमलदार सर्व मंडळाला संपर्क करतील आणि सर्वात मोठा विषय सध्या गाजत आहे म्हणजे मासविक्री बंदीचा. सणांच्या वेळेस बंदी असावी असे मुख्यमंत्री म्हणतात. तर या कारकिर्दीमध्ये म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा दुर्गा उत्सव असेल यावेळेस मासविक्रीला बंदी आहे. मासविक्री 100% बंदी होईल. म्हणजे मिरवणुकीची रस्त्यावर पूर्ण मासविक्री बंदी होईल. त्यावेळीच आपण कलेक्टर मॅडमची ऑर्डर पण होईल. आणि त्या ठिकाणी मासविक्रीच्या परवानगी नाही त्या पूर्ण 11 दिवस बंद होणार आहे. त्याच्यासाठी पोलिसांची पण दक्षता घेतील आणि बाकी प्रशासकीय विभाग पण दक्षता घेतील. 10 दिवस आपण परवानगी नाही आहे त्या स्थळात पूर्ण बंद राहील. आणि शेवटच्या दिवशी आता कलेक्टर मॅडमची ऑर्डरप्रमाणे शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या 3 दिवसासाठी ऑर्डर काढतील. म्हणजे 5 तारीख 6 तारीख आणि 7 तारीखची शायद ऑर्डर काढणार आहे. त्या ऑर्डरप्रमाणे आपण बंद करणार. त्यावर आपण आता शांतता कमिटी बैठकमध्ये पण त्यांना विनंती केलेली आहे सर्व गणेश मंडळांना काहीतरी अवैध काही चालणार नाही आहे. जुवा असू द्या किंवा दारू असू द्या त्याच्यासाठी पण आपण एक बीटप्रमाणे अंमलदार नेमणूक केलेली आहे. त्या अंमलदार दर 2-3 मंडळाला संपर्कमध्ये ठेवतो आहे. काही अवैध चालू असू द्या आणि काही त्यांच्या समस्या असू द्या त्या अंमलदार परत कारवाई पण करतील आणि मदत पण करतील. 100% डीजे आता डीजे वापरलेले आहे म्हणजे कायद्याची व्यतिरिक्त वापरलेले आहे. 100% त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटची कारवाई होईल. नंतर RTOची कारवाई होईल. सर्व म्हणजे एवढा म्हणजे कोणता कायदा गैरफायदा घेतो त्या पूर्ण कायद्यावर कारवाई होईल. मुर्तिजापुर महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।